कविताजी, शिरसाट साहेब आणि अरुण सावंत यांची अडचण मी समजू शकतो. हम्म. कारण दोन्ही नेते जे आहेत, माजी मुख्यमंत्री नाही. उद्धव ठाकरे असतील किंवा आमची विद्यमान कोणतीही मुख्यमंत्री अडचण नाही. देवेंद्र फडणवीस असतील. हम्म. तर एक मिनिट सावंत साहेब ऐकून घ्या जरा. म्हणजे त्यांची अडचण म्हणजे जेव्हा निवडून येतात तेव्हा एकमेकांचं ते अभिनंदन करत असतात. आपण समजूया त्यांनी अभिनंदनासाठी एकमेकाला फोन केला असेल, पण प्रेशर टॅक्टिस जी असते ना ती वापरायची असते आणि ती आता एकनाथ शिंदे पद्धतशीर प्रेशर टॅक्टिस वापरत आहेत. कदाचित त्यांना महापौर पद नाही मिळणार, हम्म. पण मुंबई महानगरपालिकेचं स्टँडिंग कमिटी पद असेल हम्म. किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने असतात बेस्ट समिती असेल, या दोन समित्या ज्या आहेत या अतिशय महत्वाच्या आणि तुलनेने प्रचंड शक्तिमान अशा आहेत. म्हणजे मुंबईचा आर्थिक डोलारा कसा गेला पाहिजे हे स्टँडिंग कमिटी ठरवणार आहे. आणि सर्वात म्हणजे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात चांगली अशी परिवहन सेवा जी दिली जाते ती बेस्ट कडून दिली जाते. बरोबर. या दोन समित्या एकमेकांकडे यावा यासाठी भारतीय जनता पक्ष प्रचंड प्रमाणात शक्ती लावणार आणि त्याच प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे तसा प्रयत्न करणार. आणि यासाठी एक प्रेशर टॅक्टिस सुरू झालेली आहे. या निमित्तानं आपण असं म्हणतोय सगळेजण की महापौर पद जर आपल्याला मिळालं तर खूपच चांगलं आहे, मग या दोन समित्यांकडे आपलं लक्ष जाणार नाही. हम्म. हम्म. पण ते जर मिळत नसेल तर या दोन समित्या मिळायला पाहिजे असा ह्या प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. आणि याकरता आता मला सांगा, मुंबईमध्ये असं कुठली परिस्थिती नाहीये. म्हणजे या सत्तेमध्ये 118 लोक असताना, 18 सदस्य असताना, 118 सदस्य असताना सत्ता जाण्याचा सत्ताधारी पक्षाकडून काही प्रश्नच नाहीये, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेकडून. मग अशा वेळेला यांना ताजमध्ये जाण्याची काही गरज नव्हती. हम्म. म्हणजे आता कुठलं प्रशिक्षण, त्यांच्या प्रवक्त्याने तर सांगितलं की त्या नव्या सदस्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. अरे प्रशिक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचं उत्तंच केंद्र आहे ना, अतिशय महत्वाचं आहे. आणि देशभरातले तिथे सदस्य जे निवडून येणारे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्याला चांगलं प्रशिक्षण तिथे दिलं जात असताना ताजमध्ये आणखी कुठलं प्रशिक्षण आहे? कविता ह्या सगळ्या आपल्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणून शिरसाट साहेबांनी पण सांगितलं पाहिजे, सावंत साहेबांनी पण सांगितलं नक्की काय आहे. स्टँडिंग कमिटी पाहिजे, बेस्ट कमिटी पाहिजे की महापौर पद पाहिजे? हम्म.